भारी दिसतेस का? रुक मी आराम. शुभ सकाळ मंडळी, मी राहुल दरी भेटू कोकणच्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं सकाळ सकाळ स्वागत आहे. आज आहे गोपाळ काल आणि आज जातोय आपण आपल्या पथकासोबत हंडीसाठी. झालाय लेट, जास्त आता तुमचा टाइम घेत नाही. डायरेक्ट जाऊयात, गाडीत पेट्रोल भरायचं, पेट्रोल भरूयात आणि डायरेक्ट जाऊयात दादरला, कारण सगळी जण गेलेली आहेत. कॉल केलेला मित्राला तो आता अंधेरीला आहे, आपण डायरेक्ट जाऊयात, फ्यूल भरूयात आणि मग डायरेक्ट दादरला भेटूया. इथे आता लेट झालं, खूप लेट झालं, तर डायरेक्ट दादरला भेटू. चला डायरेक्ट दादरला भेटू. शिवाय एका वाजता दाखवण्यात येणार आहे. सगळ्यांनी शांतपणे खाली लावा. खाली या, मोबाईल खाली या. तानाजी
काय दिल्लीला तर मुद्रा कर तुला ती निदान करतील आणि हा दिल्लीला मुद्रा करणारी हलकत जात मराठ्यांची नाही कारण मी कोणी बोलून पडदा करणार नाही बोला जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारत माता की भारत माता की शिवाजी राजा
कानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना, आमच्या शामियाना. सय्यदाच्या संगतीला, सय्यदाच्या संगतीला, शिवा महाराज नावाचा डोंगरी होता. म्हणत्याचा होता जीवा शिव शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज. राजाला पाहून मान भेटतो कसा. हो शिवाजी, हमारे गले लग जाओ. कान हाक मारी तो हसनी, कान हाक मारी तो हसनी, रोक खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगड केला. तर आता आपली जांभेरी मैदानात आपले थर लावून झालेले आहेत आणि इकडे आपण जातोय ना, नवी स्पेशली आपण बघतो जिथे आपल्याला इन्व्हिटेशन आहे तिथेच जातोय आपण. सकाळपासून आपण 2 ठिकाणी थर लावलेत आपले. एक तर आपलं पहिलं होतं जे आपण जिथे फर्स्ट टाइम सुरुवात करतो आपण दिवसाची, ते आपलं हे माहिती दादरला आयडॉलच्या अंडीला. तिथे आपण 2 टीम केल्या. आपली पहिली टीम होती ती ह्या वर्षीची आपली टीम होती ती तानाजी मालुसरे यांच्या गड आला पण सिंहगड याच्यावरती, आणि दुसरी टीम होती ती आपली कुठली केलेली अफजल खान वरती इथे गेला ना बाबा. हा, आणि दुसरी टीम जी होती त्या लोकांनी स्पेशली सांगितलं आम्हाला ती महिला सबलीकरण जी आपण मागच्या वर्षी केलेली होती ती टीम होती. आणि आता जांभरी मैदानावर आपण त्यांनी सांगितलेलं की अफजल खान वत ही टीम हवी आहे. विशेष करून त्याच्यासाठी आपले मुख्य करून हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी येणार होते, त्यांच्यासाठी एक ती अशी स्पेशल असं हे होतं, त्यांच्यासाठी ती टीम होती. तर आता बघू जाऊ. आता इथून आपली जेवणाची सोय आहे, जेवू आणि मग पुढे जाऊ आणि मग डायरेक्ट परत आपल्या इकडे हे करू. आता चला जेवायला. आता जाम लागले भूक. सोन्या आलाय टेन्शन मध्ये. सोन्या चला जेवायला. चला जेवायला जाऊ. जेवायला तुम्हाला भेटू, जेवायला भेटू. 1 hour later. भावांना आता जेवण झालं आणि आता चाललोय आपण अंधेरीला. म्हणून आता आपल्या इकडे जाऊन आपण थर रचायचे आहे. करू सुरुवात. परत जेवण झालंय, पुढच्या प्रवासाला सुरुवात.
रोज छेड काढणारा मुलगा आज पण तिथे असला तर जाने मन कसली भारी दिसतेस का रुक में आ रहा हूं वाचला वाचला कुणी आहे का इथे प्लीज प्लीज कहा भाग रही हो इथे कोणी पण तुझ्या मदतीला येणार नाही खिडकीतून वाकून बघणारे वाचवायला आले असते ना तर या देशात कधी बलात्कारच झाले नसते जगदंब जगदंब दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज शरम वाटते ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्ची घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा या भूमींची अब्रू वाचवायला पुढे येऊ हे लोक फक्त तुमच्या विचारांच्या गप्पावर तुमच्याकडून अपेक्षा वाचवा माझी अब्रू कुठे आणि कधीपर्यंत धरून येणार आहे आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणीची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या काळात स्वतः छत्रपती आमच्यासोबत टीम बघा. हायवे नाही
तर भावांना आपलं झालं इकडचं. आता अंधेरीला आपण बिस्लेरीच्या इकडे टीम करून झाली आहे आपली. जास्त ठिकाणी आपली नवीन टीम करायला नाही भेटलं. जिकडे जातो तिकडे आपली जुनी अफजलखानाचा वध आणि महिला सबलीकरण ह्यात दोन आपल्या टीम जास्त आहेत. डिमांड तेच होते जास्त करून, तर आपण त्याच करतो यावरती तरी. आता जाऊ आपण गोरेगावला, तिकडे आता आपली टीम करू. तर चला आता जाऊ गोरेगावला. जाम धमायला त्याच्यामुळे. आज खूपच उशीर झालाय घरी जायला. रोज छेड काढणारा मुलगा आज पण तिथे असला तर कसली भारी दिसतेस का? रुक मी आ रहा हूं. वाचवा, कुणी आहे का इथे? प्लीज हेल्प, प्लीज. कहा भाग रही हो? इथे कोणी पण तुझ्या मदतीला येणार नाही. आयटम सगळ्यांचे सगळे बहिरे झालेत का? वाचवा कुणीतरी. कोणत्या खिडक्या मागून तमाशा काय बघताय? हे खिडकीतून वाकून बघणारे जर तुला वाचवायला आले असते ना, तर या देशात कधी बलात्कारच झाले नसते. लहान माझ्या अंगाला लागण्यापेक्षा मी जीव देईन. माझ्या आजूबाजूला कुणीच वर्ग नाहीये का? पण सगळेच शंका जन्माला आले. आज जर माझ्या आपल्याला धक्का लागला ना, तर तुमच्या आया बहिणी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. तुला वाटलं मी गेलो? वाचवा, वाचवा, वाचवा कुणीतरी. जगदंब जगदंब, दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज? आज जर तुम्ही माझी आपली वाचवायला आला नसतात ना, तर काही कारण होतं. शरम वाटते. ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्ची घातलं, आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा या बहिणींच्या अब्रू वाचवायला पुढे येऊ नये. महाराज, हे लोक फक्त तुमच्या विचारांच्या गप्पा मारतात. म्हणूनच आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. वाचवा माझी अब्रू. मी कुठे आणि कधीपर्यंत राहू देणार आहे? आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींच्या अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल, तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. होय तू. आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या काळात स्वतः छत्रपती आपली गोरेगावची थीम करून झालेली आता. इथून आले आता आपल्या मालाडमध्ये, जिथे आपण दरवर्षी आदिशक्तीपीठ इथे आपले थर लावतो तिथे. ह्यावेळी असं झालंय की सगळंच मिक्स झालंय. आयडॉलच्या अंडेला जिथे आपली पहिली ह्या वर्षीची थीम होती तीच करायला भेटली. नंतर सगळ्यांची एक्सपेक्टेशन असं होती की सगळ्यांचं मागणं एकच होतं की जी आपण मागच्या वर्षीची महिला सबलीकरण जी थीम होती तीच सगळीकडे आहे. तर बघू इथे कुठली थीम करायला भेटते ते आपल्या पथकाला आणि काय होतंय ते बघू. तर भेटू इथे एक आदिशक्तीपीठला आणि एक प्रज्ञा मैदान करून मैदान आहे तिथे एक करू. मग आपल्या आजच्या दिवसाचा एंड. काय बोलशील? खूप छान दिवस गेलाय आजचा. हो, फक्त एवढंच आहे की जी थीम आम्ही ठरवली होती ती खूप जणांना नको होती. आमच्या आधीचं जी थीम होती ती खूप जणांना आवडली होती, म्हणून ती रिटर्न आम्हाला करावी लागली. तर आता बघूया ह्या वर्षीची थीम करायला भेटते की नाही. आणि जो वरती जाऊन जो छेड करणारा मुलगा आहे तो माझ्या बरोबरच घेऊन फिरायचा. काय सांगशील हो, कसं वाटतंय? खेळण्याबद्दल सांग काहीतरी काय वाटतंय? काय नाही, आता नवीन टीमची एवढी केलेली प्रॅक्टिस, पण आता सगळ्यांची इच्छा जुन्या टीमवरच आहे की तुम्ही आता सध्या आपला माहोलच तसं आहे. स्पेशली आमच्या भावाची ॲक्टिंग खूप जणांना आवडली होती, त्यामुळे आम्हाला
हीच थीम रिटर्न करावी लागली. खूप मोठ्या प्रमाणात ती एकच थीम आहे. म्हणजे प्रयत्न आहे की आमचा तीच आपली थीम करू यावर्षी आपण ठरवली. तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करते. अरे काय दिल्लीला मुजरा करणारी भाऊच्या जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ जोडेन पण वाकणार नाही.
आपला आजचा हा गोपाळकाल्याचा दिवस. तरी लेट झाला खूप घरी यायला, त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी एंड करतोय ब्लॉगचा या. तर आपण आपल्या दिवसाची सुरुवात झाली ती दादरला आपल्या आयडलच्या हंडीला. तिथे आपण आपली पहिली ह्या वर्षीची थीम होती जी तानाजी मालुसरेंच्या कोंडाणा कसा घेतला त्याच्यावरती होती. तर ती पहिली थीम केली. नंतर आपण एक स्त्री संरक्षण म्हणजे स्त्री सबलीकरण, महिला सबलीकरण जी आपली मागच्या वर्षीची थीम होती ती केली. आणि नंतर मग आपण तिथून वरळीला गेलो. वरळीला आपण एक जी पहिल्या वर्षी आपण जी थीम केलेली की अफजल खानाचा वध ती थीम केली. नंतर आपण गेलो तिकडनं, नंतर जेवण बिवण झालं आणि मग आम्ही बोरवलीला बिस्लरी येते रवींद्र वायकर यांची हंडी होती. तिथे जाऊन तिथे पण आपण महिला स्त्री सबलीकरणावरतीच थीम केली. आणि नंतर मग आपण आपल्या गोरेगावला पण तीच आणि जास्त ठिकाणी आपण तीच थीम केली, कारण सध्याची परिस्थिती फक्त तर ती महत्वाची वाटली. त्यामुळे तीच आणि डिमांड पण तीच होती, त्याच थीमला होती जास्त करून. तर मग तीच थीम केली. आणि नंतर 2 ठिकाणीच आपण यावर्षी थीम केली. ती एक होती आयडियलच्या हंडीला आणि एक आपल्या मालाडमध्ये आदिशक्तीपीठ आहे तिथे केली, मालाड स्टेशनला तिथे. असाच होता आपला पूर्ण दिवस. तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पथकाची आमच्या थीम कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना कळेल की काय कुठला गोविंदा पथक कोणती थीम करता येते. तर भेटू लवकरच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुरेंद्र.